रेबीज मृत्यूच्या विळख्यात ओढणारा एक आजार। हा आजार अत्यंत जीवघेणा असून यावर वेळीच आणि योग्य उपचार झाले तर माणसाचा जीव वाचवता येऊ शकतो। जगभरात दरवर्षी 59,000पेक्षा जास्त लोकांना रेबीजमुळे आपला प्राण गमवावा लागतो। रेबीजमुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूंपैकी 36% मृत्यू एकट्या भारतामध्ये नोंदवण्यात येतात। महाराष्ट्रातील हा रेबीज रुग्णांचा आकडा भयभीत करणारा आहे। मोकाट फिरणाऱ्या जनावरांचे प्रमाण, वाढणारे रेबीजचे रुग्ण ही एक आरोग्य समस्या म्हणून प्रामुख्याने निदर्शनास येते। जनतेमध्ये असलेली अल्पजागरूकता आणि रेबीजच्या लसीची कमतरता ही समस्या ओळखून माजी खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभेमध्ये आरोग्य केंद्रांना लसीचा योग्य पुरवठा व्हावा, लस ही सर्वसामान्यांना परवडेल अशा माफक दरात उपलब्ध व्हावी असा निर्देश द्यावा। केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना अँटी रेबीज लसीला योग्य फंड मिळावा। सरकारकडून रेबीजमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांसाठी योग्य पावले उचलली जावीत। लसीचा मुबलक साठा देशभरातील सर्व हॉस्पिटलमध्ये उपलब्ध व्हावा यासारखे प्रश्न मांडून एका आरोग्य समस्येविषयी सरकारचे वारंवार लक्ष वेधले। सर्वसामान्यांच्या समस्येविषयी लोकसभेत आवाज उठवणारा नेता म्हणजेच राजू शेट्टी।